देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता. प्रति लिटर 4 ते 5 रुपयांची वाढ होणार, सूत्रांची माहिती. 4 वर्षांपासून कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये लक्षणीय चढउतार. 60 दिवस लष्करी संघर्ष आणि हॉर्मुझ बंद असल्यामुळे तेल आयातीच्या खर्चात मोठी वाढ. मात्र भारतातील पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचं सूचक ट्विट. देशात व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल 993 रुपयांनी महागला. मुंबईसह अनेक शहरांमध्ये 19 किलोच्या सिलेंडरच्या किमती 3,000च्या पुढे. तर आता घरगुती गॅसच्या किमतीतही 50 रुपयांची वाढ होणार, सूत्रांची माहिती. जनतेला निवडणुकांचं बिल मिळालं. गॅसच्या विक्रमी दरवाढीनंतर आता पेट्रोल डिझेलवर वार होणार, राहुल गांधींचं भाकीत. पुण्यात 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून दगडानं ठेचून हत्या. भोरमधील नसरापूर गावातली संतापजनक घटना. हत्येनंतर नराधमानं मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, संतप्त ग्रामस्थांची मागणी. बहुचर्चित मुंबई पुणे मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुला. मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते लोकार्पण. तर मुंबई पुणे प्रवासाचा वेळ आता अर्ध्या तासानं कमी होणार. टोलमध्येही कोणतीही वाढ नाही. मिसिंग लिंकची संकल्पना 2010 सालची, मात्र विविध 13 कारणं देऊन तत्कालीन सरकारनं फाईल बंद केली. मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. तर मिसिंग लिंकला कनेक्टिंग लिंक बोललं पाहिजे, फडणवीसांचं आवाहन. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांना ईडीचं समन्स. येत्या आठवड्यात आता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. चाकणकरांच्या समता पतसंस्थेतील खात्यांमध्ये गैरव्यवहारांसंदर्भात चौकशी होणार. भोंदू घरात नॉमिनी असल्याची माहिती. सुनेत्रा पवारांनी भाजपची साथ सोडली तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात, अन्यथा पवार विरुद्ध पवार लढत होऊ शकते, रोहित पवारांचं सूचक विधान. भविष्यात दादांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीमध्ये येऊ शकते. 2029ला आमदार कोण होणार हे बारामतीची जनता ठरवेल, पण पवार विरुद्ध पवार लढाई होऊ नये ही माझीही इच्छा. युगेंद्र पवार. प्रदेशमधील बांदा शहर जगातील सर्वात उष्ण शहर. 47.6 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद. मागील 5 दिवसांपासून बांदा शहरात सर्वाधिक तापमान.